चिन्हासंदर्भात एक उगवता सूर्य, एक दुसरा वटवृक्ष आणि तिसरा चष्मा, यामध्ये जो शरद पवार यांचा जो गट आहे तो गट आग्रही होता वटवृक्षासाठी, पण त्या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे. कारण की त्या संदर्भात अधिकारिक पद्धतीने कुठल्याही पद्धतीनं असं शरद पवार गटाच्या वतीनं पत्रोपचार करण्यात आला नाही आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला फक्त वटवृक्ष हो. या संदर्भात जर बघितलं तर लवकरच या संदर्भात देखील केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की प्रथमतः नाव निश्चित झालेलं आहे. आता होऊ शकतं की या संदर्भात जर बघितलं तर मी सध्या जर बघितलं मी तर अजित पवारांच्या गट हा जो पूर्ण ऑफिस आहे अजित पवारांचं आहे, अजित पवारांचं दिल्लीतलं ऑफिस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, इथे जल्लोषच सुरू आहे. कारण की प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच बैठक आटोपली आहे. पण दरम्यानच्या काळात हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे ज्यामध्ये शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असं नाव असणार आहे. निवडणूक चिन्हासंदर्भात कुठलाही निर्णय अजून जाहीर करण्यात आलेला नाही आहे. होऊ शकतं आगामी 2 ते 3 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. नक्की महत्त्वाची ही बातमी आहे. नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शरद पवार गटाने 3 नावं दिलेली होती आणि 3 पक्षचिन्ह दिलेली होती म्हणजे पर्याय म्हणून, पण पक्षचिन्ह संदर्भातला निर्णय झालेला नाही. वटवृक्ष या चिन्हा संदर्भात शरद पवार गट आग्रही होता अशी माहिती मिळते, पण चिन्हा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतलेला नाहीये. नावासंदर्भातला मात्र निर्णय झालेला आहे. राज्यसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत शरद पवार गटाला नवीन नाव मिळालेलं आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक आपण त्यांच्याशी बोलूया. प्रशांत, फार महत्त्वाचं आहे, जी नावं सुचवलेली होती, जे पर्याय सुचवलेले होते त्या सगळ्यात शरद पवार यांचं नाव होतं, त्यातलं हे नाव निश्चित झालंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून. काय प्रतिक्रिया नवी दिल्लीमधून उमटतायत या सगळ्या कालपासनाच्या आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवर? खास करून जर बघितलं तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पहिला पर्याय होता. दुसरा पर्याय होता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार. तिसरा पर्याय होता NCP शरद पवार. या 3 पर्यायापैकी पहिला जो पर्याय देण्यात आला होता तो पर्याय होता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. हा पर्याय जो आहे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः जी चर्चा होती की आज जेव्हा सकाळी बैठक झाली शरद पवार यांच्या निवासस्थानी, जे शरद पवार यांचं शासकीय निवासस्थान आहे राजधानी दिल्लीतलं 6 जनपद, या 6 जनपदमध्ये जी बैठक झाली, ज्या बैठकीला वंदना चव्हाण होत्या, सुप्रिया सुळे होत्या, जितेंद्र आव्हाड होते, त्यानंतर फौजिया खान होत्या, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि बैठकीमध्ये 3 नावांचा निर्णय घेण्यात आला आणि त्या नावांचा निर्णय घेऊन ते पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचवण्यात आले होते. त्याच्या आधारावरती हा निर्णय झालाय. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव आता शरद पवार यांच्या गटाला मिळणार आहे. हे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आहे, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी हाच निर्णय कायम राहतो का हे देखील स्पष्टपणे लवकरच होईल. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव हे आता शरद पवार यांच्या गटाला मिळालेलं आहे. बरं प्रशांत, खरं तर शरदचंद्र पवार हे 3 नावांचे ऑप्शन त्यांना देण्यात आले होते आणि प्रत्येक नावामध्ये शरद पवार यांचं नाव होतं. त्यामुळे आता हे जे नाव निश्चित करण्यात आलेलं आहे त्यावरून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मी सध्या प्रफुल्ल पटेल यांचं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, जे अजित पवार यांना मिळालेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे, हे कार्यालय हे खास करून अजित पवार जेव्हा गट वेगळा झाला होता त्या गटानंतर नवीन कार्यालय नॉर्थ इव्हनिंगमध्ये 70 क्रमांकाचा बंगला त्यांना मिळाला होता. त्यांना त्याचं रूपांतरण हे पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं होतं. शरद पवार यांना 81 नंबर जे सुप्रिया सुळे यांचं घर आहे लोधी इस्टेटमधलं, तिथे त्यांनी आपल्या पक्षाचं कार्यालय म्हणून तिथे त्यांचं रूपांतरण केलं होतं. पण या घडीला जर बघितलं तर आता नुकतंच शरद पवार यांनी जे वक्तव्य दिलं, खास करून काही साधारणतः तासापूर्वी ज्यांची विद्यार्थ्यांसोबत संवाद होता त्या दरम्यान त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य दिलं की आम्ही सगळ्या गोष्टींनी तयार आहोत, याचा अर्थ असा होतो की त्यांनी तयारी यापूर्वीच केली होती आणि ती तयारी केल्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की त्यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये ते उमेदवार देणार नाही असं जवळपास त्यांनी निश्चित केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी केलेली आहे. महाविकास आघाडी आणि खास करून केंद्र स्तरावरती जर बघितलं आपण केंद्र स्तरावरती त्या इंडिया आघाडीचे
महत्त्वाचे घटक पक्ष आहेत. अशा वेळेस आता त्यांची कशा पद्धतीची भूमिका राहते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण यापूर्वी जेव्हा अजित पवार गट यांचा वेगळा आला होता त्यावेळेस शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं की अशा पद्धतीची परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे त्यांनी ते सर्व तयारी केल्यानंतर स्पष्ट केलं होतं की इंडिया आघाडीमध्ये देखील जी